DNA मध्ये जीन असतं. तर दुसऱ्या प्रकारच्या डिसऑर्डर्स कुठल्या जीन रिलेटेड आहेत. म्हणजे जीनमधले म्युटेशन म्हणजे होणारे चेंजेस. तर आता हा नॉर्मल जीन असेल तर तो नॉर्मल प्रोटीन तयार करतो, आणखीन आपलं शरीर आपण सर्व नॉर्मल होतो. पण जर म्युटेटेड जीन असेल तर म्हणजे इकडे तुकडे तुटलेला असेल म्हणा, किंवा तो आकडा झाला असेल, किंवा एक बेस पेअर त्याच्यामधली काढली आहे, किंवा एक बेस पेअर आणखीन ॲड केली आहे, तर असं असेल ना, तर तो कधी कधी प्रोटीन बनवत सुद्धा नाही, किंवा जे प्रोटीन बनवतो ते ॲबनॉर्मल असतं आणि त्यामुळे डिसऑर्डर होते. अल्बिनिझम. अल्बिनिझममध्ये काय असतं, एक प्रोटीन असतं मेलॅनिन. ते मेलॅनिन आहे ना, तेच तो जीन बनवत नाही. आणि ते मेलानिन कशाला असतं, आपले डोळे, आपलं स्किन, आपले हेअर, या सगळ्यांना कलर कशामुळे आहे, ब्राऊन पिगमेंट म्हणजे मेलॅनिनमुळे आहे. आणि ही जी जेनेटिक डिसऑर्डर आहे त्याच्यामध्ये बॉडी मेलॅनिन प्रोड्यूसच करू शकत नाही. आणि म्हणून सगळं स्किन आहे तर अल्बिनिझम झालेल्या माणसाला अल्बिनो म्हणतात. त्याचं स्किन सगळं पेल असतं, पिवळत असतं, केस पिकलेले असतात, डोळे त्याचे गुलाबी असतात. आणि मोठी डिसऑर्डर आहे ती नीट समजून घ्यायची आहे. त्याला सिकेल सेल अनेमिया म्हणतात. ओके. तर ही आहे ती रक्तामध्ये आपल्या प्रोटीन असतं हेमोग्लोबिन. आणि ते प्रोटीन तुम्हाला माहिती आहे की प्रोटीनची अशी चेन असते, मी सांगितलं ना मोत्याच्या मण्यासारखी. तर ती चेनमध्ये काय असतं, प्रत्येक मणी म्हणजे एक ॲसिड असतं, अमिनो ॲसिड असतं. तर अशी जी चेन असते प्रोटीनची हेमोग्लोबिनमध्ये, तर त्याची ऑर्डर काय असते, व्हॅलिन, हिस्टॅडिन, लॉसिन, थेरोसिन, प्रोलाइन आणि ग्लुटॅमिक ॲसिड आणि ग्लुटॅमिक ॲसिड, अशी ही हेमोग्लोबिनवाली चेन असते. तर ही झालं नॉर्मल हेमोग्लोबिन. आणि जेव्हा अनेमिया होतो ना, तेव्हा ह्या ग्लुटॅमिक ॲसिडच्या इथे व्हॅलिन हे ॲमिनो ॲसिड होतं. त्यामुळे ही चेन आहे ना, ही सगळी डिस्टर्ब होते. तर हेमोग्लोबिनमध्ये अशा आपल्या ह्या नॉर्मल रेड ब्लड सेल्स आहेत. तुम्हाला माहिती आहे की ब्लडमध्ये रेड ब्लड सेल्स असतात आणि व्हाईट ब्लड सेल्स असतात. आणि रेड ब्लड सेल्स काय करत असतात, ते नेहमी ऑक्सिजन कॅरी करत असतात. तर ही रेड ब्लड सेल आहे ना नॉर्मल, ती कशी असते, अशी मऊ असते, डिस्क शेप्ड वगैरे. पण ते जर सिकल सेल अनेमिया झाला, म्हणजे ते ग्लुटॅमिक ॲसिड जर व्हॅलिनने रिप्लेस झालं, तर ती ब्लड सेल आहे ना, अशी ती लांब लचक होते आणि अशी ती रिजिड होते. त्यामुळे काय होतं की ऑक्सिजन कॅरी करायला त्याला खूप त्रास होतो आणि त्याला सिकेल सेल अनेमिया असं म्हणतात. नॉर्मल ब्लड सेल आहे ती छान अशी वाहत वाहत जाऊ शकते शरीरभर, कारण ती अगदी लवचिक असते. वेरेज सिकेल सेल अनेमिया आहे ना, तर सिकेलसारखं असतं, म्हणजे कोयत्यासारख्या आकाराची ती ब्लड सेल होते आणि कडक असते. आणि त्यामुळे तिला असं ट्रान्सपोर्ट व्हायला ब्लडच्या थ्रू त्रास होतो. आणि मग ती काय करते की मध्ये मध्ये त्या ब्लड सेल्स आहेत त्या मरून जातात. त्यामुळे सिकेल सेल अनेमिया झालेल्या माणसांना काही इश्यूज होतात, ते आपण बघूया. ऑक्सिजन कॅरिंग कपॅसिटी ऑफ हेमोग्लोबिन प्रोटीन आहे ना, त्याला प्रॉब्लेम होतो. इन सच इंडिव्हिज्युअल्स इज व्हेरी लो. ते सिकेल सेल झाल्यामुळे, सेल्सचा आकार बदलल्यामुळे काय होतं, ऑक्सिजन कॅरिंग कपॅसिटी लो होते. त्यामुळे काय होतं की इन दिस कंडिशन क्लम्पिंग अँड देअर बाय डिस्ट्रक्शन ऑफ एरिथ्रोसाइट्स ऑकर्स मोस्ट ऑफन. क्लम्पिंग म्हणजे काय, अशा ते एकावर एक अशा चिकटून बसतात असे जात असताना ब्लड आर्टरीमधून किंवा व्हेनमधून, आणि त्या डिस्ट्रॉय होतात ऑफ एरिथ्रोसाइट्स म्हणजे रेड ब्लड सेल्स. त्यामुळे काय होतं, रिझल्ट इन ब्लड व्हेसल्स, ॲज अ रिझल्ट ब्लड व्हेसल्स आर ऑब्स्ट्रक्टेड, द सर्क्युलेटरी सिस्टम, ब्रेन, लंग्स, किडनी आणि आपले ऑर्गन्स आहेत ना, त्यांना खूप चांगला ब्लड सप्लाय होत नाही, त्यामुळे ते डॅमेज होतात. हा सिकेल सेल अनेमिया ना हेरिडिटरी डिसीज आहे, म्हणजे तो बाबांकडून किंवा आईकडून येऊ शकतो. इट ऑकर्स ड्यू टू चेंजेस इन जीन्स ड्युरिंग कन्सेप्शन. जेव्हा बाळ होतं, आता जर त्यांना जर तो डिसीज असेल तर तो बाळ होताना, कन्सेप्शन म्हणजे बाळ होताना जीन्समध्ये चेंज असतं. आणि इफ फादर अँड मदर आर बोथ अफेक्टेड बाय सिकल सेल अनेमिया और इफ दे आर कॅरियर्स ऑफ दिस ऑर्डर, देअर ऑफस्प्रिंग इज लाईकली टू सफर फ्रॉम दिस डिसीज.
हे आपण आणि जरा डिटेलमध्ये समजून घेऊया की कशा प्रकारे सिकल सेल अनेमिया आईबाबांचा मुलांना होतो. तर एवढंच लक्षात ठेवायचं की आईबाबांना असेल तर मुलांना त्यांचा त्रास असतो. तर जनरली मॅरेजेस बिटवीन पर्सन हू आर कॅरियर्स ऑर सफरिंग फ्रॉम सिकल सेल अनेमिया शुड बी अवॉइडेड. सी नॉर्मल माणसाचे जीन्स असतात ए ए ए ए म्हणजे काय, त्याच्या ज्या ब्लड सेल्स आहेत त्या नॉर्मल आहेत. सिकल सेल ला अनेमिया कॅरियर असतो ना, त्याच्यामध्ये एक नॉर्मल जीन असतं आणि एक सिकल सेलवालं जीन असतं आणि तो कॅरियर असतो. म्हणजे त्याला त्याचे ब्लड सेल्स व्यवस्थित असतात, पण त्याला मूल झालं तर तो त्या मुलाला सिकल सेल अनेमिया देण्याची कपॅसिटी ठेवतो. आणि सफरर ऑफ सिकल सेल अनेमियाचे जीन्स काय असतात, एस एस असतात. आता सिकल सेल अनेमिया झाल्यानंतर काय होतं, स्वेलिंग इन हँड्स अँड लेग्स, हातपाय सुजतात, जॉईंट्स, पेन इन जॉईंट्स, नंतर अंगात म्हणजे खूप बॉडी एक होतो, कधी कधी खूप सारखे सर्दी खोकला होतो, बारीक बारीक ताप येतो, एक्झॉशन, पेल फेस, लो हेमोग्लोबिन कंटेंट. सिकल सेल अनेमियाचं जेनेटिक टेबल बघून घेऊया. सिम्बल्स काय आहेत, ए नॉर्मल, हां, ए एस कॅरियर. आता इथे ए डॉमिनंट असतो, तर एस म्हणजे खरं स्मॉल ए आहे, पण इकडे एस लिहिलं असं समजून धरूया. कॅरियर म्हणजे काय, ह्याला ना सिकल सेल अनेमिया झालेला नाही आहे, पण त्याला जर बाळ झालं तर त्याला कदाचित सिकल सेल अनेमिया होऊ शकतो, तर त्याला कॅरियर म्हणतो. म्हणजे तो ते सिकल सेल अनेमियाचे काइंड ऑफ जंतू कॅरी ऑन करतो. आणि एस एस सफरर म्हणजे ह्याला तर सिकल सेल अनेमिया झालेलाच आहे. तर इकडे अशा 6 केसेस दिल्या, त्या इकडे खाली आपण त्या स्टडी करूया. पहिलं म्हणजे काय, पेरेंट आहेत, दोघेही पेरेंट जर नॉर्मल असतील तर नॉर्मल प्रोजेनी इफ बोथ पेरेंट्स आर नॉर्मल. आता ना काही शब्द तुम्हाला विचारलेले आहेत बघा. ऑफस्प्रिंग म्हटलेलं आहे. ऑफस्प्रिंग म्हणजे मुलाला ऑफस्प्रिंग म्हणतात आणि खूप मुलांना प्रोजेनी असं म्हणतात. ओके, तर त्या प्रोजेनी शब्दाने घाबरून जाऊ नका. नॉर्मल प्रोजेनी म्हणजे मुलं सगळी नॉर्मल आहेत. हां, तर आता दुसरी केस काय की पेरेंट म्हणजे एक पेरेंट ए आहे, दुसरा कॅरियर आहे, तर त्याचे गॅमेट्स कसे होतील, ए आणि एस. त्यामुळे 50% नॉर्मल मुलं होतील आणि उरलेली 50% कॅरियर होतील. थर्ड केस काय की पेरेंट्स आहेत, एक ए आणि दुसरा एस एस आहे, म्हणजे एक नॉर्मल आहे आणि दुसरा सफरर आहे, तर त्याचे गॅमेट डेफिनेटली ए एस होणार, म्हणजे ते कॅरियर होणार. त्यांना काही सिकल सेल अनिमिया होणार नाही, पण त्यांच्या मुलांना होऊ शकतो. नंतर इकडे काय, दोन्ही पेरेंट्स कॅरियर आहेत, तर त्यांचे गॅमेट्स कसे होतील, ए एस आणि एस एस. तर म्हणजे काय, 25% चान्सेस आहेत की मुलगा नॉर्मल होईल, 25% चान्सेस आहेत का तो मुलगा सफरर होऊ शकेल, आणि 50% चान्सेस आहेत की ते मूल जे त्यांना होणार आहे ते कॅरियर होईल. नंतर एक पेरेंट कॅरियर आहे आणि एक सफरर आहे, तर गॅमेट्स कसे होतील, एस एस एस, म्हणजे 50% तो सफरर होऊ शकतो त्यांचं मूल, किंवा 50% त्यांचं मूल कॅरियर होऊ शकतं. आणि जर दोन्ही पेरेंट्स सफरर आहेत तर डेफिनेटली गॅमेट सफरर होणार आणि 100% चान्सेस आहेत का तो मुलगा सिकल सेल अनेमियाचा रोगी होणार. आपण मायटोकॉन्ड्रियल डिसऑर्डर म्हणजे काय लक्षात घेऊया. तर मायटोकॉन्ड्रिया मध्ये पण DNA असतो आणि त्याच्यामध्ये डिसऑर्डर झाली तर ह्याला मायटोकॉन्ड्रियल डिसऑर्डर म्हणतात. आणि त्यामुळे काय होतं, लेबर हेरिडिटरी ऑप्टिक न्यूरोपॅथी असा रोग होऊ शकतो. आणि त्याच्यामध्ये काय होतं की त्या माणसाची जो आयसाईट आहे ना ती हळूहळू निघून जाऊ शकते. तर ही डिसऑर्डर कशी होते, तर आईमध्ये जर ती असेल तरच ही डिसऑर्डर होऊ शकते. पहिली गोष्ट काय लक्षात ठेवायची, आईमध्ये असेल तरच ती डिसऑर्डर होऊ शकते. का बरं, त्याचं एक कारण जस्ट आपण समजून घेऊया. जेव्हा एग आणि स्पर्मचं फर्टिलायझेशन होतं, म्हणजे बाबांकडून स्पर्म येतो आणि आईच्या एगमध्ये जातो, तेव्हा त्या स्पर्मचा वरचा भाग आहे ना तोच
आतमध्ये जातो आणि त्या स्पर्मच्या सेलचा मायटोकॉन्ड्रिया आत जात नाही. तर ती जी एक सेल फर्टिलाइज होते ना, तेव्हा मायटोकॉन्ड्रिया जो असतो सेलमधला तो आईचा मुलाच्यात आलेला असतो. ही गोष्ट लक्षात ठेवायची. तर त्यामुळे ही जी डिसऑर्डर आहे ही आईच्यामुळेच होऊ शकते. ड्युरिंग फर्टिलायझेशन मायटोकॉन्ड्रिया आर कॉन्ट्रीब्युटेड बाय एग सेल दॅट इज ओवम अलोन. Hence, mitochondrial disorder are inherited from mother only. Labor hereditary optic neuropathy is an example of mitochondrial disorder. ह्याच्यामध्ये माणसाची आयसाईट कमी 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 होत जाते. आता चौथ्या टाईपची डिसऑर्डर म्हणजे पॉलिजेनिक डिसऑर्डर. आतापर्यंत आपण मोनोजेनिक डिसऑर्डर म्हणत होतो, म्हणजे एकाच जीनमध्ये काहीतरी गडबड असायची. पॉलिजेनिक म्हणजे काय, खूप जीन्समध्ये गडबड होऊ शकते. आणि आता मोनोजेनिक आपण बघितलं तर काय फक्त 2-3 ज्या आपण स्टडी केल्यात तेवढ्याच डिसऑर्डर नाही आहेत, अनेक डिसऑर्डर्स आहेत, पण त्याच्यामधल्या आपण मुख्य स्टडी केल्या. आता पॉलिजेनिक डिसऑर्डर्स आहेत ना, त्या वेगवेगळ्या कारणाने होतात. तर जनरली काय, आईच्या पोटामध्ये जेव्हा बाळ असतं तेव्हा जर आईने काही सिगरेट ओढली, दारू प्याली, ड्रग्ज घेतलं किंवा खूप पोल्युशनमध्ये गेली ना, तर त्या बाळाच्या जीन्सना त्रास होऊ शकतो आणि त्यांच्यामध्ये डिसऑर्डर होऊ शकते. आणि ते ओठ, फाटलेला ओठ किंवा तोंडामध्ये अशी फाटलेली हे, किंवा पाठीमध्ये एक गोळा आलेला असतो त्याला स्पायना बायफिडा म्हणतात. ह्या सगळ्या ज्या आहेत त्या पॉलिजेनिक डिसऑर्डर आहे. आणि ह्या जनरली मेंडेलचं प्रिन्सिपल आहेत, म्हणजे गॅमट वगैरे असं काही फॉलो करत नाहीत. पण ह्या डिसऑर्डर्स मल्टिपल जीन्समध्ये होणाऱ्या आहेत. समटाईम्स डिसऑर्डर अराइज ड्यू टू म्युटेशन इन मोर दॅन वन जीन. In most such disorder, their severity increases due to effects of environmental factors on the fetus. Fetus म्हणजे बाळ. एन्व्हायरमेंट फॅक्टर्स म्हणजे आजूबाजूचे फॅक्टर्स, म्हटलं ना, पॉल्युशन वगैरे, त्यामुळे त्या बाळाला त्रास होऊ शकतो. कॉमन एक्झाम्पल्स काय आहेत? क्लेफ्ट लिप म्हणजे ओठाला अशी ओठ फाटलेला असतो, किंवा क्लेफ्ट पॅलेट, कॉन्स्ट्रिक्टेड स्टमक, स्पिना बायफायडा, अ डिफेक्ट ऑफ स्पायनल कॉर्ड, आणि डायबिटीज, ब्लड प्रेशर, हार्ट डिसऑर्डर, अस्थमा वगैरे ह्या सुद्धा पॉलिजेनिक डिसऑर्डर्स आहेत.